नागपूरमधून बातमी समोर येते। नागपूरमध्ये भर बाजारामध्ये गोळीबार झाला। या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर 2 जण जखमी झाले आहेत। पोलिसांनी 3 आरोपींना या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे। नागपूरच्या प्रकाशनगरमधली ही घटना समोर येते आहे। नागपूरमध्ये भर दिवसा गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी आहेत। नागपूरच्या प्रकाशनगरमध्ये ही घटना घडलेली आहे। हा गोळीबार नेमका कशासाठी झाला, काही जुना वाद होता का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र भर बाजारामध्ये हा गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर 2 जण जखमी झालेले आहेत। तर पोलिसांनी या संदर्भात 3 आरोपींना अटक केली आहे। तर हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, काही जुना वाद होता का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नागपूरच्या प्रकाशनगरमध्ये ही घटना घडलेली आहे। भर बाजारामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 2 गंभीर जखमी झाले असल्याचं समजतंय। या संदर्भात पोलिसांनी 3 जणांना अटक केलेली आहे। पुढचा तपास पोलीस करत आहेत। मात्र या हा जो गोळीबार झालाय तो पूर्व वैमनस्यातून झालाय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी तेजस महातुरे आपल्यासोबत जोडले गेलेले। तेजस, माझा आवाज येतोय? हा जान्हवी, नक्कीच नागपुरात काल चांगलाच हादरला आहे। नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोदनी परिसरात भर बाजारात गोळी झाडून तरुणाची हत्या केल्याची थरारक घटना घडलेली आहे। ज्याला गोळी मारण्यात आला असा सोहेल खान याला भाजी विक्रेता होता आणि पोलिसांना 3 आरोपींना अटक केली असून परिसरात काही काळात काल रात्री तणाव निर्माण झालेला होता। त्यापैकी एक आरोपी जो आहे तो आरोपी फरार आहे। असा अवैध धंद्यासंदर्भातला हा वाद होता असल्याची माहिती समोर येत आहे। भाजी घेण्यासाठी तिथे ते आरोपी गेले होते आणि त्यावेळेस तिथे बाचाबाची झाली आणि त्यानंतर गोळीबार झाला। त्यातील एक आरोपी आहे तो तिथून फरार झालेला आहे तर पोलीस त्याच्या शोध सुद्धा घेत आहे। अगदीच तेजस, काही पूर्व वैमनस्य होतं का की तात्पुरत्या झालेल्या बाचाबाचीमधूनच हा गोळीबार झालेला आहे? अवैध धंद्यासंदर्भातला होता आणि हा पूर्वीपासून या भांडण ह्या दोघांचे होत होते अशी माहिती आता समोर येते आणि या संपूर्ण संदर्भात सुद्धा पोलीस आता तपशील घेत आहे। अगदीच धन्यवाद तेजस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।